आज आपण बघतलाव मसालेदार मुशी मासा. बाजारात ना 100ला 3 मुशी छोटे छोटे होते, मोठे नव्हते, पण बरे होते. तर ते आणलंय, स्वच्छ धुतलंय वगैरे. आणि नंतर मग त्याच्यात मीठ, आलं लसूण पेस्ट, मालवणी मसालो वगैरे सगळा, हळद, गरम मसालो वगैरे असं सगळं त्या चोळून ठेवलं आहे. नंतर त्याका वाटपाची सुरुवात केलं आहे. तर ओला खोबरा थोडा आणि एक कांदो असं उभं कापलं आहे वाटपासाठी, आणि 4 पाकळ्या लसणीचे 4-5. आणि मग आता वाटप वाजूक घेतलं आहे पॅनमध्ये. चांगली लसूण तडतडली तेलामध्ये, नंतर कांदो चांगलं लाल करून घेतला. कांदो चांगलं लाल होईपर्यंत झालोच तेवढ्यात मग खोबरा टाकला. म्हटलं ह्या माशाक ना वाटप लागता, असा म्हणजे मटणासारखं होतं ह्यो मासो. खाऊको मस्त होतं आणि चांगलं असतं तब्येतीक. ह्यो प्रोटीन असतं त्याच्यामध्ये, आरोग्यात. कधी ना कधी हो मासो आणून खायचो. ह्यो व्हिडिओ असा ना तो शुक्रवारचो हा. माका काल ना अपलोडच करूक भेटलो नाही, आणि एडिटिंग वगैरे करण्यात टाईमच भेटलो नाही. त्यात होता ते इलेक्शनचे रिजल्ट, सगळे निकाल चालू होते. मग काय बघणार, त्याच्यामध्ये सगळं लक्ष होतं. मग काय, तेल गरम केलं, त्याच्यात बारीक चिरलेलं कांदो टाकले, कढीपत्त्याची फोडणी दिलं, आणि नंतर गरम मसालो 1 चमचा आणि लाल तिखट काश्मीरी या सगळ्या आता तेलात परतून घेतलं. आणि मग वाटप केलेला होता आता त्याच्यामध्ये चांगला असा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा, मस्तपैकी भाजून घ्यायचा वाटप. आणि नंतर मग या सगळा लावलेला होता माशात, तर सगळं मासं मग त्याच्यामध्ये टाकायचं आणि वाटपामध्ये चांगलं फिरून घ्यायचं. त्यामध्ये 2-3 कोकमा टाकले. कोकमा टाकताना व्हिडिओ चालू करूक विसरले, म्हणून तुम्ही कोकम टाका. ह्या माशाक कोकम लागता, आणि असं करून बघा, मस्त लागतं भाकरीसोबत वगैरे. माझी रेसिपी आवडली तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा.